गाईज, जय महाराष्ट्र. स्वागत आहे तुमचं श्रद्धा मात्र ब्लॉग्स या आपल्या हक्काच्या मराठी यूट्यूब चॅनलवर. सर्वांना गोकुळ अष्टमीच्या खूप खूप शुभेच्छा. कालची माझी गोविंद लाडू ही रेसिपी कशी वाटली? छान होती ना? आणि एकदम भारी झालेले लाडू. तर येस, आजच्या दिवसभरामधलं काय काय रुटीन आहे ते तुमच्याशी मी शेअर करेन. आणि हां, आमच्याकडे म्हणजे माझ्या माहेरी मालवण साईडला आता गोकुळ अष्टमीच्या दिवशी काय नैवेद्य केला जातो हे तुम्हाला मी दाखवेन, तुमच्याबरोबर मी शेअर करेन. तर येस, तर माझ्यासोबत तुम्ही आज कंटिन्यू राहा. तर मी गाडी लावली आणि आली आहे इथे डोश्याचं पीठ घ्यायला. या साईडला ना इथे ढोकळीला ना तुम्हाला दाखवते, एकदम स्वस्त असतं पीठ यांच्याकडे आहे. असं हे स्वतः पीठ इथे बनवतात. तर तुम्हाला सांगितलं आहे बघा, असं यांचं ना मशीन आहे, इथे बनवतात. 40 रुपयाला हे 1 किलो आहे. सो मी घेतलं आहे आता. तर मी इथूनच घेते, दर टायमाला मी घरी बनवत नाही. एकदम 1 किलोमध्ये खूप सारे डोसे होतात पिठामध्ये. सो चला आता मी घेऊन घरी जाते आणि भाजी घेते. आणि आता तुम्हाला मी दाखवेन आमच्या इथे अंडी असते. आता आले मी भाजीला. इथे आमच्या सगळ्या फुल गावठी भाज्या भेटतात इथे. कसा वाटा ताई? 10 रुपये द्या 1 वाटा. शेगलाची भाजी लागते. कशी मेथी ताई? 10ची 5 द्या. हां, नाही नको, पाव द्या. भांडा भांडा. तर आता मी घरी आले. एका साईडला वाटाणे ठेवले शिजून, मेथीची भाजी घेतली आहे, घेवडा घेतलाय, गावठी होता, आणि ही शेगलाची भाजी. ही आज लागतेच नैवेद्याला. तर असं आहे. आणि हे डोस्याचं पीठ 1 किलोच्या मध्ये पाणी टाकलं ना का खूप होतात डोसे, आणि खूप घट्ट असतं. हे वाटाणे आहेत, काळे वाटाणे, छान असे उकळून घेऊन शिट्ट्या घेऊन हे बघा मस्त शिजलेत. आणि एका साईडला मी भाजी उकळत ठेवली ही शेगलाची. एका साईडला इथे माझे डोसे चालू आहेत. तुम्ही बोलाल की अरे तू तर नैवेद्यासाठी बोलत होती, पण हां, मी माझ्या घरी माझ्या माहेरी हा जेव्हा 12 वाजता कृष्ण जन्म होतो तेव्हा डोसे, काळ्या वाटाण्याचा सांबारा आणि म्हणजे उसळ आणि शेगलाची भाजी अशी तिथे आमच्याकडे नैवेद्य 12 वाजता ठेवला जातो. तर आमच्या म्हणजे मी हे जेवण असं बनवते, कारण आता माझा एकटीचा असतो, मास्तर ह्यांचा कोणाचा नसतो, त्यामुळे मी ह्यांना आवडतं या दिवशी असं मी बनवते ना. म्हणजे माझं लग्न झाल्यापासून मी हे डोसे, काळ्या वाटाण्याची उसळ आणि शेगलाची भाजी ही बनवते आणि सगळ्यांना आवडतं. तर आणि रात्री 12 वाजता जे काल तुम्हाला लाडू जी रेसिपी दिसलेली ते लाडू आणि दूध आणि पोहे, हा तर कृष्णाचा एकदम फेवरेट आहे दूध पोहे, तर ते ठेवते. आणि आपलं सुंटवडा हा 12 वाजता रात्री
नैवेद्य ठेवून मग नारळ फोडून 12च्या नंतर जर उपवास सोडायचा असेल तर सोडते, नाही तर दुसऱ्या दिवशी असतो. सो असं आहे. त्यामुळे तुम्हाला कन्फ्युजन होत असेल का बाबा नैवेद्यासाठी बोलवलं आणि सकाळ सकाळी बनवते, तर माझ्या घरातल्यानं मी उपाशी तर ठेवू शकत नाही आणि 2-2 भाज्या. भाजीच्या दिवशी तर ना जेवण जात नाही. सो काहीतरी वेगळं केलं तर खातात, असं आहे. तर येस, आता बनवते. थोडा वेळाने धैर्य पण येईल. स्कूलला गेल्यात. मी कांदे कापते आणि ते काळ्या वाटाण्याची उसळ फोडणीला घालते. आणि फायनली माझी वाटाण्याची उसळ रेडी आहे. हे बघा, मस्त मालवणी पद्धतीची. तुम्हाला काही जी रेसिपी हवी असेल तर मला नक्की कमेंट करून सांगा. तुमच्याबरोबर काळ्या वाटाण्याची उसळ मी शेअर करेन नक्कीच. तर एका साईडला इथे डोसे बनत आहेत आणि ही शेगलाची भाजी मी आता एका डब्यामध्ये काढून ठेवली. सो डन झालेलं आहे आता जेवण. आणि गाईज दुपारी जेवल्यानंतर सगळ्यांचं काम बी म्हणजे माझं सगळं काम आवरल्यावर झोपलो आणि धैर्य गेलं ट्युशनला. सो मी आता आली क्लासला, तर मी विसरली अरे माझा ब्लॉग राहिला, असं झालं. त्यामुळे आता प्रॅक्टिस घेते मुलींची, थोडंसं तुम्हाला दाखवेन. तर चला. आणि गाईज अशा प्रकारे येता क्लास.
झालेला आहे. मी आता घरी जाते कारण इकडनं सगळ्यांना आता जेवायला पण वाढायचं आहे. सो चला आता मी घरी जाते. तर येस, आजचं गोकुळाष्टमीचं छोटंसं रुटीन तुमच्याशी डेली रुटीन मी शेअर केलेलं आहे. तर कसं वाटलं हे मला नक्की कमेंट करून सांगा. आणि आवडलं असेल तर लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. बाय. बाय करा.